शहापूरच्या जंगलातील घनदाट झुडपामध्ये लपलेली होती एक कार आणि त्या कारमध्ये होते 3 सडलेले मृतदेह। एका सामान्य गावकरी महिलेनं जनावर चारण्यासाठी जंगल गाठलं, परंतु तिला जे काही दृश्य दिसलं ते दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली। नाशिक मुंबई महामार्ग शहापूर तालुक्यातील उंबरमाळी गावाजवळ एका झाडीत पडलेली होती एक कार। कुठलीही हालचाल नाही, कुठलाही आवाज नाही, येत होती ती फक्त दुर्गंधी। एका स्थानिक महिलेला झाडाझुडपांमधून कसली तरी दुर्गंधी येते असं जाणवलं, म्हणून तिने जवळ जाऊन पाहिली तर तिला एक कार दिसली आणि त्या कारचे आतील दृश्य बघून ती थरथरली। तिने लगेचच गावकऱ्यांना व पोलिसांना ही सर्व माहिती दिली व लगेचच कसारा पोलीस व आपत्ती व्यवस्थापक पथक घटनास्थळी पोहोचलं। कार उघडण्यात आली आणि आतमध्ये सापडले 3 सडलेले मृतदेह। त्यांचं वय आहे अंदाजे 25 ते 30 वर्ष। मृतांपैकी एकाची ओळख पटली असून त्याचं नाव यज्ञेश वाघेला असं आहे, परंतु बाकी 2 मृतदेह अजून देखील अनोळखीच आहे। कारची तपासणी केली असता ती कार अंधेरी खाल परिसरातली असल्याचं दिसून आलं, म्हणजेच मुंबईवरून हे निघाले होते। परंतु हे तिघे व ही कार इथे कशी पोहोचली हे अजून प्रश्नचिन्हातच आहे। हा खरोखरच अपघात आहे की मग कुणाचं तरी नियोजित कट कारस्थान, याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत। ही गाडी झुडपामध्ये इतकी खोल गेली होती की 4 ते 5 दिवस कुणाचंही लक्ष त्याच्याकडे गेलं नाही। परंतु आता शवविच्छेदन अहवाल, कॉल डिटेल, सीसीटीव्ही फुटेज आणि मृतांची पार्श्वभूमी तपासली जात आहे। ही घटना झाल्यापासून शहापूर परिसर पूर्णपणे हादरला आहे, कारण ही केस अपघाताची आहे की मग हत्येची हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये उगवतोय। पोलिसांचा तपास सुरू आहे, परंतु सत्य काय? 3 मृतदेह, एक कार आणि हजारो प्रश्न। हा खून आहे की मग कट? याचं उत्तर लवकरच मिळेल, परंतु या प्रकरणाबद्दल आपल्याला काय वाटतं हे खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की कळवा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ यापुढेही पाहण्यासाठी आपला YouTube चॅनल महाराष्ट्र लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा। जय महाराष्ट्र।